आता एक संतापजनक बातमी आहे। राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील कुस्तीपटूंना रेल्वे प्रवासात टॉयलेट जवळ बसून प्रवास करावा लागल्याची संतापजनक घटना समोर आली आहे। सर्व कुस्तीपटू अयोध्येतील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतून परतत असताना हा प्रकार घडलाय। तर वैभव सोनवणे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक तपशील देत आहेत। वैभव, अत्यंत संतापजनक हा प्रकार या कुस्तीपटूंसोबत घडलेला आहे। कोण जबाबदार? क्रीडा विभाग जबाबदार की प्रशासन? क्रीडा विभागाचं प्रशासन या सगळ्याला जबाबदार आहे असं म्हणावं लागेल। ज्या पद्धतीने राष्ट्रीय स्पर्धांसाठी हे खेळाडू याच्यामध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे। कॉमनवेल्थ गेम्स मध्ये मेडल मिळवलेले खेळाडू सुद्धा या अशा पद्धतीने प्रवास करून आले। जवळपास 38 तास टॉयलेटच्या बाजूला बसून हे सगळे खेळाडू जे आहेत त्यांनी प्रवास केलाय। इलाहाबादमध्ये त्यांचं सामान पुन्हा खाली टाकून देण्यात आलं। त्यांची रिझर्वेशन कन्फर्म करण्यात आलेली नव्हती। जनरल डब्यामध्ये अडचणीच्या ठिकाणी त्यांना बसवण्यात आलं। हे सगळं असताना या संघामध्ये मुली सुद्धा होत्या। या मुलींची सुद्धा धक्काबुक्की जी आहे ती अनेक ठिकाणी करण्यात आली प्रवाशांकडून। वास्तविक प्रवाशांना याची कल्पना नसावी हे कोण आहेत, मात्र ज्यांनी येण्या जाण्याची व्यवस्था करायची आहे ती कशी व्यवस्थित राहील हे पाहायचंय। राष्ट्रीय स्पर्धांसाठी जाणाऱ्या खेळाडूंची जर ही अवस्था असेल तर स्थानिक स्तरावरती काही बोलायला नको। याच्यावरती प्रचंड संताप जो आहे तो खेळाडूंनी व्यक्त केलेला आहे। 36 तास टॉयलेटच्या शेजारी बसून हा सगळा प्रवास त्यांनी केला। त्यामुळे आता हा जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालाय त्याचं उत्तर देणं भाग पडणार आहे क्रीडा आणि प्रशासनाला, दोन्ही विभागांना। खरं तर धन्यवाद वैभव या माहितीसाठी।